एक धनवान शेठ त्याच्या बायकोला अहंकाराने म्हणतो, ह्या शहरामध्ये माझी इज्जत हे माझ्या पैशामुळे आहे आणि लोक पण तुला इज्जत फक्त माझ्या नावामुळे देतात, बाकी तुझी वेगळी काहीच ओळख नाही. तेव्हा बायको म्हणाली, ऐका शेठजी, जर घरच्या लक्ष्मीने जर ठरवलं ना तर एका सेकंदामध्ये घराची इज्जत काढू शकते आणि जर ठरवलं तर आकाशापर्यंत सुद्धा पोहोचवू शकते. तुमची इज्जत हे माझ्या हातामध्ये आहे. तेव्हा शेठजी हसून म्हणतात, जर वेळ भेटला तर दाखवून दे. आणि त्या दिवशी सायंकाळी शेठजीच्या घरामध्ये त्याचे सगळे मित्र परिवार एकत्र आले होते आणि सगळेजण आपापसामध्ये गप्पा गोष्टी मारत होते. तेवढ्यातच तिथं शेठजीचा सगळ्यात लहान मुलगा रडत रडत आला. तेव्हा शेठ मोठ्या आवाजात म्हणाला, काय झालं, कशामुळे रडतोस? तेव्हा पत्नी म्हणाली, तुमचा मुलगा सारखंच खिचडी खाण्यासाठी मागतोय. आत्ताच पोटभर जेवण केला होता तरी पण सारखं खिचडी खाण्यासाठी मागतोय. घरातल्या बाकीच्या लोकांचा विचार करावा लागेल का नाही, का सगळे हे एकट्याला खाण्यासाठी देऊ? आणि हे ऐकल्यावर लगेच तिथले सगळेजण एकदम शांत झाले आणि ते लोक आपापसात चर्चा करायला लागले, एवढा मोठा धनवान शेठ आणि ह्याच्या घरामध्ये खिचडीसाठी भांडण. तेव्हा शेठचा चेहरा एकदम लाल झाला आणि त्याची सगळी इज्जत गेली. रात्री शेठजी त्याच्या पत्नीकडे जाऊन म्हणाला, मी खरंच मानलो तुला, आज माझी सगळ्यांपुढे इज्जत गेली, आता हे इज्जत परत आणून दाखव. पत्नी म्हणाली, हे तर माझ्यासाठी एका चुटकीचा खेळ आहे, बस फक्त एक काम करा, सगळ्यांना उद्या परत घरी बोलवा. मग दुसऱ्या दिवशी सगळेजण परत एकत्र आले, गप्पा गोष्टी मारतच होते. परत मुलगा रडू लागला. शेठ म्हणाला, आता काय झालं? पत्नी म्हणाली, तेच खिचडी खाण्याची जिद्द. तेव्हा शेठ म्हणाला, खिचडी घेऊन ये, आज मी माझ्या मुलाला माझ्या स्वतःच्या हातानं खाऊ घालणार आहे आणि सोबतच सगळ्यांना सुद्धा जेवणासाठी खिचडी घेऊन ये. तेव्हा पत्नीनं लगेच आचार्यांना आदेश दिला आणि थाटामाठामध्ये सगळ्या पाहुण्याला खिचडी दिली. पण ते साधारण खिचडी नव्हती, तर त्या खिचडीमध्ये केशरचा एकदम चांगला वास, काजू, बदाम, पिस्ता, मनुके आणि त्याच्यामध्ये तुपाचा एकदम भारी वास. तर हे खिचडी नाही तर एकदम शाही व्यंजन होते. आणि हे बघून सगळेजण विचार करायला लागले, शेठजीच्या घरामधली खिचडी एवढी भारी आहे तर ह्यांच्या घरामधला जेवणाचा स्तर किती भारी असेल. आणि त्या शेठजीची चर्चा आता पूर्ण शहरामध्ये पसरली. मग शेठ आपल्या पत्नीपुढे हात जोडून म्हणाला, मी खरंच मानलो तुला, जर घरामधल्या लक्ष्मीने ठरवलं तर इज्जत काढू पण शकते आणि वाचवू पण शकते. त्यामुळे घरामधली इज्जत नवरा आणि बायको एकत्र मिळूनच बनवावं लागतं.